श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ व नित्यमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, स्वामीने आज तुमच्यासाठी नवीन गोड बातमी आणलेली आहे. त्यासाठी नक्कीच तुम्ही तयार राहा. तुमच्या आयुष्यात लवकरच यशाची बातमी येणार आहे. ती बातमी येण्याने तुमचं सर्व कुटुंब आनंदमय होऊन जाईल. तुमच्या कुटुंबात सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण होईल. त्यासाठी फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि हा संदेश सगळा नीट ऐका आणि या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. स्वामी भक्तांनो, स्वामी तुम्हाला अशा 4 गोष्टी सांगत आहेत. त्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही दिवसाची प्रसन्न सुरुवात केली पाहिजे. पण त्याआधी नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, अशा कोणत्या त्या 4 गोष्टी आहेत ज्या स्वामींनी आपल्याला सांगितल्या आहेत त्या आता आपण पाहू आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊ. स्वामींनी आपल्याला वैचारिक 4 रत्न दिलेले आहेत. विचारांचे अलंकार घालणे किंवा केव्हाही चांगलेच असते आणि ते चोरीला गेले की ज्याने चोरले त्याचेही भलेच असते आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले असते. या अमूल्य रत्नाचा ठेवा स्वतःकडे बाळगूया. त्यातील पहिले रत्न आहे माफी. तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते तुम्ही मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी त्या गोष्टीसाठी प्रतिवादही करू नका. त्याबद्दल तुमच्या मनात त्यांच्यासाठी रागाची भावनाही ठेवू नका. त्यांना त्याच्यासाठी माफ करा. दुसरे रत्न असे आहे की विसरून जाणे. आपण दुसऱ्यावर केलेले उपकार नेहमी विसरून जा. आपण कोणावर उपकार केले त्याचा आपल्याला प्रतिलाभ मिळेल याची अपेक्षा कधीच ठेवू नका, कारण अपेक्षाभंग दुःख वाईट असतं. आता तिसरे रत्न म्हणजे विश्वास आहे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात आणि हेच खरे सफलतेचे सूत्र आहे आणि एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आता चौथे रत्न आहे वैराग्य. लक्षात ठेवा, जसे आपण जन्माला आलो तसे एक दिवस या जगात आपण निरोप देखील घेणार आहेत. भविष्य काय होईल याची चिंता न करता आनंदात जगणे हेच खरे जीवन आहे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीच गोष्ट शाश्वत नाहीये. दर्शन भंगू आहे, म्हणून यातून थोड्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात पडू नका. नक्कीच तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही या सांगितलेल्या 4 गोष्टीचे पालन करणार आहात ना? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही या 4 गोष्टीचे पालन केले तर नक्कीच तुम्हाला हे जीवन जगताना खूप सोपं जाईल. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्यांना भेटण्यामागे आपला काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त आपली परीक्षा बघण्यासाठीच येतात आणि काही जण आपल्याला आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. काही जण आपल्याला फक्त आपला वापर करून घेतात, तर काही माणसं ते आपल्याला स्पेशल बनवून जातात. एवढं लक्षात घ्या, बघा, पराभवाने माणूस संपत नाही. कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून स्वतः हार मानलीच नाही. स्वामी समर्थ सांगतात, जादू करून स्वप्न हे साक्षात उतरवता येत नाही. यासाठी जिद्द, दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम आपल्याला करावाच लागतो. आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमच्या संकटात मी तुम्हाला वचन करेल असं वचन स्वामी तुम्हाला देत आहेत. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि त्याच्या कर्मानेच होते. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. एक लक्षात घ्या, आपण कोणालाही कुठेही त्रास दिलेला आपल्याला कुठं ना कुठं फेडावाच लागतो. तोच त्रास आपल्याला कर्म म्हणून परत येतो. अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, अस्तित्वातच नसतात. एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, अशा व्यक्तीला कधीच विसरू नका जी व्यक्ती अशा वेळी तुमच्या सोबत होती, ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे एकटे होता आणि त्या व्यक्तीने तुम्हाला साथ दिली होती. म्हणून जीवनात किती कठीण परिस्थिती आली तरी त्या व्यक्तीची साथ ही कधी सोडू नका. कोणाचाही विश्वास तोडण्या अगोदर लक्षात ठेवा, एकदिवशी तुमचाही विश्वास तुटल्यावर तुम्हाला किती दुःख होईल. तेच दुःख समोरच्याला होत असते आणि तुम्ही जर कोणाचा विश्वास तोडला नाही
तर नक्की स्वामीवर ठेवलेला तुमचा विश्वास कधीच तुटू देणार नाही. नेहमी तुमच्या संकटकाळी तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुम्हाला मदतीचा हात देत राहतील. श्री स्वामी समर्थ. असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.